मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता चिनू ही बाहेर येते आणि विक्रम व मानिनीला म्हणते तुम्हा सर्वांना तिकडे बोलवलंय. तेव्हा आता सर्वजण लगेच यशवंतरावांकडे जातात. तेव्हा सर्वजण फक्त एकमेकांकडे पाहत असतात. धनंजय आणि शारदाला आता खूप टेन्शन आलेलं असतं की काव्याला कसं समजवायचं. यशवंतरावांनी काढलेलं हे सोल्युशन आम्हालाही पटलेलं नाहीये, परंतु माझ्या काव्याचा बळी का द्यायचा यामध्ये, ती तर कधीच ऐकणारी नाहीये असं त्यांना मनातून वाटत असतं. तेव्हा आता काय झालं असं विक्रम विचारतो. मग आता दौलत मामा म्हणतात की आता हे जे काही घडून गेलं आहे त्यावर यशवंतरावांनी हा एक सोल्युशन काढलंय. त्यावेळी यशवंतरावांनी म्हणण्यापेक्षा हे सगळं घडलंय म्हणजे ज्यांच्या मुलीमुळे एवढं मोठं आता आपल्यावर विघ्न आलंय हे तर टळायलाच हवं ना. आम्ही सर्वांनी असं ठरवलंय की धनंजयला म्हणतात दाजी आता तुम्हीच सांगा. मग आता धनंजय म्हणू लागतो की आमच्या काव्याचा तुम्ही सून म्हणून स्वीकार करा. आता हे ऐकताच इकडे सर्वांनाच मोठा धक्का बसतो. हे सोल्युशन कसं काढू शकतात हे असं विक्रम मनातच विचार करतो. पण आता मानिनी म्हणते हे सोल्युशन काढलंच कसं तुम्ही. त्यावेळी यशवंतराव उठतात आणि म्हणतात की या सोल्युशनमुळे काय होईल की तुमची सोयरीक जुळेल, त्याचबरोबर आपापसात भांडणं सुद्धा होणार नाही आणि आमच्या गावचा मान सन्मान सुद्धा राखेल. त्यामुळे आमच्या गावच्या मुलींवर किंवा मुलांवर कोणतं विघ्न सुद्धा येणार नाही. त्याचवेळी आता मानिनी म्हणते की माफ करा, परंतु हा अन्याय आहे आपल्या मुलांवर. तेव्हा विक्रम म्हणतो हो बरोबर आहे, हा अन्यायच आहे. यशवंतरावांना या दोघांचं म्हणणं काही पटत नाही. तेव्हा धनंजय आणि त्याचबरोबर शारदा हे दोघेही होकारार्थी मान हलवत असतात, कारण हा अन्यायच आहे हे त्यांना समजलेलं असतं. त्यानंतर पुढे आता मानिनी म्हणते म्हणजे काव्या, नंदिनी, पार्थ या सर्वांवरच अन्याय नाही का झाला हा. त्याच वेळी आता पार्थला सुद्धा हे मान्य होईल असं मला कधीच वाटत नाही असं विक्रम म्हणतो. त्यावेळी शारदा खूप रडत असते. यशवंतराव आणि संग्राम या दोघांनाही मात्र खूपच राग आलेला असतो. त्यानंतर यशवंतराव रागातच म्हणतात तुम्ही सुद्धा लग्न न करता आता जर या गावाबाहेर पडला त्या गावाला सुद्धा हे अजिबात मान्य होणार नाही. तेव्हा खरं तर तिथे विक्रम, मानिनी, त्याचबरोबर शारदा आणि धनंजय या सर्वांचीच कोंडी झालेली असते. आपल्या मुलांना आता आपण समजवायचंच कसं हा प्रश्न त्यांना पडलेला असतो. आता यशवंतराव म्हणतो यांच्या मोठ्या मुलीने जे काही केलं ते कुणीतरी आता पुसायलाच हवं आणि देवाच्या कृपेने यांना 3 मुली आहेत, अजूनही मधली लग्नाची आहे. त्याचवेळी आता सावित्रीमाई म्हणाल्याप्रमाणे मोहिते आणि देशमुखांची सोयरीक ही जुळणार आहे, तर मग हीच आहे ती सोयरीक असं यशवंतराव मोठ्यानेच म्हणतो. तेव्हा आता सर्वांनाच मोठा धक्का बसतो आणि सावित्रीमाईंचं ते सगळं बोलणं आठवतं की सोयरीक जुळेल परंतु कठीण आहे, कारण ज्यांना एकत्र यायचं असतं ते एकत्र येतातच. कारण आपण लग्न जमवतो, पत्रिका बघतो आणि मुहूर्त सुद्धा काढतो असं आपल्याला फक्त वाटतं, परंतु जो वर बसलाय ना त्याच्या या पंचांगातले मुहूर्त कोणी पाहिलेत. त्यानंतर आता हे सगळं आठवल्यानंतर विक्रम आता धनंजयला विचारतो धनंजय अरे बोल ना, अरे तुला मान्य आहे का हे सोल्युशन. तेव्हा धनंजयला काय बोलावं सुचत नाही. पुढे आता मानिनी खूप टेन्शनमध्ये येते आणि शारदा सुद्धा, कारण आता हे काय होऊन बसलंय मध्येच असं त्या दोघींनाही वाटत असतं. सोल्युशन तरी काय काढावं कळत नसतं. मग आता त्यावेळी धनंजय एकदम शांत होतो. पुढे आता तो म्हणतो अरे विक्रम, माझ्या मानण्याला किंवा न मानण्याला काहीच अर्थ नाहीये इथे आता, असं म्हणून तो आता खूप रडतो आणि म्हणतो मी त्या मुलीचा बाप आहे, ज्या मुलीच्या लग्नातून ती स्वतःच बेपत्ता झाली आहे. कशी बेपत्ता झाली हेच कळत नाही अरे मला सुद्धा. अरे आता त्यामुळे अख्खं गाव आपल्या विरोधात आहे, काय करायचं आपण, तू तरी सांग ना. आणि आमच्यामुळे वहिनींना एवढी मोठी दुखापत सुद्धा झाली. अरे आपण जर पार्थचं लग्न लावलं नाही ना तर हे गावकरी आपल्याला इथून जाऊच देणार नाही. तेव्हा विक्रम म्हणतो अरे पण आपल्या मुलांच्या मनाविरुद्ध. त्याच वेळी आता सर्वजण एकमेकांकडे पाहतच राहतात, कारण कुणालाच हे सोल्युशन पटलेलं नसतं. मग आता गावकरी हे अगदी दांडकी घेऊन असते ते उभे असतात. तरी आजी आता विक्रम समोर हात जोडतात आणि म्हणतात विक्रमराव हे पहा, आमच्याकडे सुद्धा दुसरा कोणताच पर्याय नाही आता. पुढे आता आजी विचारतात विक्रमराव अहो पार्थ हे काव्याशी लग्नाला तयार होतील का. तेव्हा आता विक्रम काही म्हणायच्या आतच यशवंतराव जोरात ओरडतो नाही, लग्नाला तर तयार व्हावंच लागेल दोघांना एकमेकांबरोबर. तेव्हा यशवंतरावाचा चढलेला आवाज पाहून सर्वजण कोमातच जातात. त्यानंतर आता सर्वजण म्हणतात की पण बिन असं काही नाही आता.
तेव्हा तुम्ही काव्याशी बोला आणि तिला लग्नासाठी तयार करा, असं आता यशवंतराव धनंजयला सक्त ताकीदच देतात. तेव्हा धनंजय म्हणतो हो मी पाहतो काय होतंय ते. तेव्हा दौलत मामा सुद्धा आता काळजावर दगड ठेवून म्हणतो बोलून पाहतो नाही धनंजय आता. अरे आपल्याला काव्याला लग्नासाठी तयार करायलाच हवं, कारण ही सोयरी जुळली पाहिजे आणि ही लग्न झालंच पाहिजे. त्यानंतर दौलत मामा म्हणतो अरे वरात परत अशी जर गेली ना तर संग्राम म्हणतो तर आमची वरात सुद्धा तुमच्या दारात अजिबात येणार नाही. तेव्हा दौलत मामाला आता चिनूची काळजी लागून राहते, कारण आता संग्रामराव स्वतःच म्हणतात की जर ही सोयरी जुळली नाही, वरात जर अशीच रिकामी गेली तर आम्ही सुद्धा तुमच्या घरी वरात घेऊन येणार नाही आणि तुमच्या चिनू बरोबर लग्न करणार नाही. तेव्हा आता सर्वजण संग्रामकडे पाहतच राहतात. तर आता सर्वजण खूप घाबरलेले असतात. तर बकुळा आता चिनूला सावरते, समजावते. मग आता चिनू मात्र खूपच रडू लागते. तेव्हा आता यशवंतराव रागातच म्हणतात संग्रामराव तुम्ही एकदम शांत राहा, मध्ये बोलायचं नाही. मग आता संग्रामराव म्हणतो नाही बाबा आता मी अजिबात शांत राहणार नाही. जर यांना सोयरी जर जुळवायची नसेल तर दौलत मामांच्या मुलीबरोबर जे माझं लग्न ठरलंय ना ते मी मोडून टाकेन, ही सोयरीकच कायमची मोडून टाकेन, असं म्हणून आता संग्राम हा निर्णय घेतो. तेव्हा सर्वांनाच मोठा धक्का बसतो. आता सर्वजण कोंडीतच अडकलेले असतात, कारण आता संग्रामने असा निर्णय घेतल्यानंतर मात्र आता दौलत मामाची सगळी इज्जत जाणार असते. आणि मग आता शारदासमोर सुद्धा दुसरा कोणताही पर्याय राहत नाही, कारण आता आपल्या मुलीमुळे माझ्या भावाच्या मुलीचं लग्न मोडायला नको असंही तिला वाटत असतं. तेव्हा आता आजी आणि सर्वजण खूपच घाबरलेले असतात, काय करावं सुचत नाही. दौलत मामाला तर आता चक्करच येऊ लागते. तर दुसरीकडे आता नंदिनी ही आता दीपकला म्हणते की मला सोड अगोदर. त्यावेळी आता इकडे जीवा लगेच भरधाव वेगाने दीपकच्या गाडीचा पाठलाग करत असतो. दीपकची गाडी पुढे तर आता जीवाची गाडी मागे असा त्यांचा पाठलाग सुरू असतो. त्यावेळी आता जीवा म्हणतो नंदिनीला किडनॅप केलं गेलं आहे आणि माझ्याकडे फोन सुद्धा नाही. अरे थांब मूर्खा, असं म्हणून आता जीवा हा त्याला थांबायला सांगत असतो आणि तो खूप फास्ट अशी गाडी आता पळवत असतो, रेस करत असतो. इकडे आता नंदिनी दीपकला म्हणत असते सोड मला. नंदिनी आता जोराजोरात ओरडत असते जीवा मला वाचव, जीवा मला वाचव. त्यावेळी तिला माहित असतं की जीवा पाठीमागून येतोय, त्याने मला पाहिलं आहे. मग नंतर आता इकडे जीवा म्हणतो बापरे माझ्याकडे माझा फोन सुद्धा नाहीये, शिट, असं म्हणून तो स्वतःवरच आता चिडतो आणि भरधाव वेगाने गाडी पुढे घ्यायला निघतो. त्यानंतर नंदिनी आता दीपकने जोरात हात पकडलेले असतात ना तेव्हा त्याच्या हाताला जोरात चावा घेते आणि त्याला बाजूला ढकलते. पण दीपक आता हार मानत नाही, तो पण नंदिनीला पुन्हा एकदा पकडतो आणि गप्प बसायचं, अजिबात ओरडायचं नाही अशी ताकीद देतो. नंदिनी म्हणते आता बघ मी तुझं काय करते. दुसरीकडे मीनल आता खूपच रडू लागते. त्याच वेळी ती म्हणते बाबा आता काय करायचं, माझं लग्न जर मोडलं तर. दौलत मामा म्हणतो असं करू नका जावई बापू अहो. त्यावेळी आता संग्राम ऐकत नाही. तो म्हणतो हे पहा, जर ही सोयरी जुळली नाही तर आम्ही सुद्धा अजिबात तुमच्या मुलीला लग्न करून आमच्या इकडे घेऊन जाणार नाही. कारण काय होईल की लोक आमच्या तोंडामध्ये शेण घालतील आणि आम्हाला अक्षरशः वाळीत टाकतील, म्हणतील की ज्यांच्यामुळे तुमचं नाक कापलं त्यांच्याशीच तुम्ही सोयरी केली, आमच्या निर्णयाला काही मान आहे की नाही, असं म्हणून आता संग्राम खूपच भडकतो. तेव्हा आता दौलत मामा हे माफी मागतात आणि म्हणतात जावई बापू प्लीज असं बोलू नका तुम्ही. तर आता मीनल खूपच रडू लागते आणि बकुळा सुद्धा. त्यानंतर हात जोडूनच आता दौलत मामा म्हणतो आमच्या घरामध्ये कुणी स्थळ सुद्धा घेऊन येणार नाही आणि माझ्या लेकीबरोबर कुणी नंतर लग्न सुद्धा करणार नाही, त्यामुळे तुम्ही प्लीज आमचं ऐका, असं म्हणून ते आता हात जोडतात. त्यानंतर गावकरी भडकतात आणि म्हणतात की फक्त स्थळ नाही तर दौलत मामा हे पहा, हे गाव तुमचं धान्य, पाणी आणि तेल, किराणा सगळं काही बंद करून टाकेन. तेव्हा दौलत मामा आता अजूनच घाबरतात. त्यानंतर दुसरा माणूस म्हणतो आता वाळीतच टाकेन तुमच्या सर्व कुटुंबाला, असं म्हणून आता ते कठोर निर्णय घेत असतात. तेव्हा दौलत मामा अजूनच शॉकमध्ये असतात. त्यावेळी आता शारदासमोर प्रश्न राहतो, त्या माहेरच्या बाजूने थोडा विचार करायला हवा. त्यानंतर मीनल आता खूपच रडू लागते. तर गावकरी म्हणू लागतात तुम्ही उपाशी मराल, तर दुसरा म्हणतो की तुम्ही भीक मागाल गावच्या वेशीवर. तेव्हा मानिनी आणि शारदा एकमेकींकडे पाहतच राहतात, कारण आपल्यामुळे आता या कुटुंबाला एवढी मोठं दुःख भोगावं लागेल या विचाराने त्या दोघींचाही जीव अगदी कासावीस झालेला असतो.
त्यानंतर आता दौलत मामा म्हणतो, असं करू नका प्लीज, असं करू नका यशवंतराव, हे पहा मी तुमच्यासमोर हात जोडतो, तुमच्या पाया पडतो, प्लीज तुम्ही काहीतरी सोल्युशन काढा यातून. मग आता यशवंतराव म्हणतो, दौलतराव प्लीज असं पाया पडू नका, तुम्ही अगदी शांत व्हा. असं म्हणून ते संग्रामला आता रागातच म्हणतात, तुम्ही कशाला उगीच दौलत मामांना टेन्शन देताय. ही माणसं आणि दौलत मामा सुद्धा खूप हुशार आहेत, ते कशाला असं उगीच होऊ देतील. ते बोलतील त्या मुलीशी, तुम्ही का हायपर होताय. त्यानंतर यशवंतराव म्हणतो, काय मुलीचं नाव आहे. तर काव्या, असा आता दौलत मामा म्हणतो. तेव्हा हो, त्या काव्याबरोबर बोलतील तिचे आई वडील आणि मग तिला लग्नासाठी तयार सुद्धा करतील. त्यानंतर आता यशवंतराव हे मिनलचे डोळे पुसतात आणि म्हणतात, बाळा अजिबात रडायचं नाही, असं म्हणून ते तिच्या डोक्यावरून हात सुद्धा फिरवतात. आणि मग दौलत मामांना ते म्हणतात, दौलत आपली सोयरीक अजिबात तुटणार नाही, असा आता शब्द ते देत असतात. तेव्हा संग्राम आता एकदम शांत बसतो, त्याची बोलतीच बंद होते. त्यानंतर आता यशवंतराव म्हणतात, हे पहा आपली सोयरीक तुटणार नाही हे जेवढं खरं असेल ना, पण जर काव्य आणि पार्थ लग्नाला तयारच नाही झाले तर मी काही सांगू शकत नाही, मग संग्रामराव घेतील ना तो निर्णय. हा दौलत मामा पुन्हा एकदा खूपच घाबरतात. त्यानंतर आता यशवंतराव म्हणतात, दौलत या गावाबरोबर असणारे तुझे संबंध कायमचे तुटतील, आता सगळं तुझ्या हातात आहे दौलत. आणि त्याचबरोबर ते धनंजयला सुद्धा म्हणतात, धनंजय तुमच्या सुद्धा आता हातात आहे. त्याचवेळी धनंजय म्हणतो, अहो पण. त्यावेळी आजी आता पुढे येतात, धनंजयचा हात हातात घेतात आणि म्हणतात की जावई बापू प्लीज, जावई बापू, अहो आमची इज्जत आता फक्त आणि फक्त तुमच्या हातात आहे, असं म्हणून ते धनंजयच्या पाया पडतात. त्यानंतर आजी आता म्हणतात की तुम्ही प्लीज काव्याला लग्नासाठी तयार करा, नाहीतर आम्हा सर्वांना जीव द्यावा लागेल हो, असं म्हणून आजी अगदी गयावया करतात. तेव्हा आता आजी एवढं काकुलतीने सांगतायत तर धनंजय म्हणतो, ठीक आहे मी बघतो आई, तुम्ही नका टेन्शन घेऊ. धनंजयला सुद्धा आता त्याच्या सासूचं हे दुःख पाहून खूपच वाईट वाटलेलं असतं. मग आता धनंजय तेथेच थांबतो. त्यावेळी यशवंतराव म्हणतो की वेळ जातोय अहो धनंजयराव, अहो दौलत आणि त्याच्या घरच्यांना नाहीतर असाच हंबरडा फोडावा लागेल जर तुम्ही तुमच्या मुलीबरोबर बोलला नाही तर, असं म्हणून आता यशवंतराव लगेच दौलतला तशी अट घालतो की लवकरात लवकर तुम्ही त्या काव्याला समजवा. विक्रम आता धनंजयकडे पाहतच राहतो, कारण त्या दोघंही परिस्थितीतून आता जात असतात ना, की दोघेही एकमेकांना आपलं दुःख सांगू शकत नसतात. कारण आता पार्थला मनवायचं कसं हा विक्रमला प्रश्न पडलेला असतो, तर धनंजयला आता प्रश्न पडतो की कशाप्रकारे काव्याला मनवायचं. मग आता इकडे काव्या रूममध्ये असते, सारखी सारखी ती आता नंदिनीला कॉल करत असते, परंतु नंदिनीचा फोनच आता लागत नसतो. त्याचबरोबर जीवाचा फोनसुद्धा इथे असल्यामुळे आता जीवाला कॉन्टॅक्ट कसं करावं हे सुद्धा तिला कळत नसतं. ती पूर्णपणे द्विधा मनस्थितीमध्ये अडकलेली असते. तेव्हा नंदिनीचा फोन हा बंद असतो. तेव्हा ती म्हणते की ताई तुझा फोन सुद्धा का बंद लागतोय, आम्ही सर्वजण इथे किती कॉन्टॅक्ट करण्याचा तुला प्रयत्न करतोय, इथे किती राडे चालले आहेत, तू ये ना ग बघायला, ताई ये ना ग, उशीर होण्याच्या आत तू लवकरात लवकर ये, असं म्हणून आता ती एक व्हॉइस नोट सुद्धा पाठवते, ताई इथे खूप गोंधळ चालला आहे ग, तू लवकर ये इकडे, कारण मी त्याचबरोबर पार्थ आणि आई बाबा, त्याचबरोबर पार्थच्या आई बाबा सुद्धा तुझी खूप वाट पाहत आहेत, तुला लवकरात लवकर यावंच लागेल इकडे, म्हणून ती व्हॉइस मेसेज पाठवते आणि फोन तेथे ठेवते. तेवढ्यातच तिचे आई बाबा आता तेथे येतात. त्यावेळी काव्या असं शारदा रडतच म्हणते. तेव्हा ताई आली का, ताई सापडली का, असं काव्या विचारते. तिला आता एका क्षणी वाटतं की ताई आलीच आहे. तेव्हा आता शारदा म्हणते, नाही ग अजून तुझी ताई आली नाहीये. मग आता त्यानंतर आता धनंजय म्हणतो, मला नाही वाटत काव्या आता ती येईल म्हणून. तेव्हा काव्या आता भडकते आणि म्हणते, बाबा अहो तुम्ही काय बोलताय आणि कुणाबद्दल बोलताय, तुम्हाला कळतं का, आपल्या नंदिनी ताईबद्दल बोलताय तुम्ही हे. त्याच वेळी आता धनंजय म्हणतो, मग मी काय करू बाळा, अगं माझ्याकडे दुसरा ऑप्शनच नाहीये, नंदिनी येईल तुला असं वाटतंय का, आता एवढा वेळ उलटून गेलाय, नंदिनी येईल का खरंच. तेव्हा काव्या म्हणते, हो येईल ताई. त्यानंतर काव्या जीव तोडून सांगू लागते, बाबा असे 56 व्हिडिओ येतील आणि जातील, पण एकाही व्हिडिओवर माझा अजिबात विश्वास बसणार नाहीये बाबा, त्यामुळे तुम्ही प्लीज समजून घ्या आता. अहो हा व्हिडिओ खोटा असेल, अहो उलट मला काळजी वाटतेय ताईची, ताईला कुणी काही केलं तर नसेल ना, कुणी किडनॅप तर केलं नसेल ना, अहो ताई सेफ नाहीये बाबा. हो ताईचं असं अचानक गायब होणं, तिचा तो व्हिडिओ आपल्यापर्यंत येणं
अहो बाबा कुठेतरी पाणी मोरतंय असं म्हणून काव्य आता सांगत असते. तेव्हा आता ती सारखी सारखी म्हणत असते काहीतरी गडबड आहे बाबा. मग आता ती म्हणते बाबा मला आत्ता या क्षणी तर एवढंच कळतंय की आपली ताई संकटात आहे आणि तिला सोडवण्यासाठी आपण पोलिसात जायलाच हवं. तिला आपण मदत केलीच पाहिजे, ताईला आपली गरज असेल. मग आता धनंजय म्हणतो की अगं काव्या बाळा मलाही असं वाटत नाहीये की आपली नंदिनी असं काही करेल. मग आता काव्य विचारते बाबा मग तुमचं काय चाललंय नक्की, आपण ताईला मदत करायला हवी ना. माझी नंदिनी असं काही करणार नाही याची मला पूर्णपणे खात्री आहे, परंतु बाहेर परिस्थिती खूप चिघळली आहे बाळा. मग आता धनंजय तिला सांगू लागतो बाहेर गावकरी सर्व म्हणतायत सोयरीक झालीच पाहिजे आणि वरात पुन्हा जाणारच नाही. त्याच वेळी आता काव्याला मोठा धक्का बसतो आणि ती रागातच विचारते बाबा असं कसं, अहो त्यांना नक्की काय सांगायचंय काय. मग त्यानंतर काव्य विचारते पार्थचं लग्न असं दुसऱ्या कुणाबरोबरही लावून द्या असं त्यांना सांगायचंय का मग, आणि जर पार्थचं लग्न त्यांना दुसरं कुणाबरोबर लावून द्यायचं असेल तर द्या, मग आपण तरी काय बोलणार ना आता. असं म्हणून आता काव्यसुद्धा खूपच भडकते. तेव्हा हेच बोलायला बाळा आम्ही तुझ्याकडे आल्याचा आता धनंजय म्हणतो. तेव्हा ती आता विचारते माझ्याकडे काय बोलणार बाबा तुम्ही. मग त्यानंतर आता शारदा म्हणते बाळा आम्ही तुझ्याबरोबरच बोलायला आलोय. तेव्हा धनंजय म्हणतो हो ना बाळा, बाहेर सर्वजण हेच म्हणतायत. तेव्हा काव्य विचारते काय म्हणतायत आणि माझ्याशी काय बोलणार बाबा. मग आता धनंजय सांगतो की नंदिनीच्या जागी तू पार्थबरोबर लग्न करण्यासाठी उभं राहावं असं गावकऱ्यांना वाटतंय. तेव्हा हे ऐकताना आता काव्याच्या पायाखालची जमीनच सरकते. तेव्हा आता काव्य विचारते काय बाबा, काय म्हणालात काय तुम्ही, मी उभं राहावं म्हणजे तुम्हाला काही कळतं की नाही. आणि गावकऱ्यांना सुद्धा त्याच वेळी आता काव्याला एकदम धक्काच बसलेला असतो. तेव्हा काव्य आता लगेच त्यांच्याकडे पाठ करून उभी राहते आणि तिला आता सगळं आठवतं की कशा प्रकारे माझी छेड काढणारी ती मुलं म्हणत होती तुमच्या दोघांचं लग्न होणार नाही म्हणून. त्याचबरोबर सावित्रीमाईंनी दिलेला तो आशीर्वाद, त्यानंतर ते पत्रिकेचं पार्थ आणि काव्याचं लग्न होणार असं आता त्या पत्रिकेवर आमच्या दोघांचीच नावं येणं आणि असे अनेक खूप काही संकेत, हे सगळं काही तिला आठवतं. शिवा म्हणालेला असतो काहीही होऊ दे काव्या, कुणी काहीही म्हणू दे पण आपल्या दोघांचंच लग्न होणार. त्यावेळी काव्य तुला काय वाटतं असं धनंजय म्हणतो. तेव्हा आता काव्य विचारते बाबा काय म्हणालात काय तुम्ही, अहो तुम्हाला कळतंय का बाबा तुम्ही काय म्हणताय मला आणि कुणाबरोबर लग्न करायला सांगताय. तेव्हा आता आजी सुद्धा तेथे येतात. मग त्यानंतर काव्य आता म्हणते ताई ज्या मुलाबरोबर लग्न करणार होती त्या मुलाबरोबर मी लग्न करायचंय. अहो कुणाच्या डोक्यात आला हा पर्याय असं म्हणून काव्य आता खूपच भडकते. त्यानंतर आता धनंजय म्हणतो बाळा अगं दुसरा कोणताच पर्याय नाहीये कुणाकडे. तेव्हा आता ती म्हणते बाबा 1000 पर्याय आहेत आपल्या समोर. मग आता ती म्हणते पहिला पर्याय आपण ताई येईपर्यंत थांबूयात आणि दुसरा पर्याय आपण आता पोलिसात जाऊयात आणि ताई हरवल्याची कंप्लेंट देऊयात. आपण ताईला शोधून आणू आणि मगच हे लग्न लावू. त्यानंतर आता ती म्हणते बाबा आपण हा तपास इथे चालू ठेवूयात आणि आपण इथून निघून जाऊयात ना प्लीज प्लीज. त्यानंतर आता ती खूपच रडते, हायपर होते आणि म्हणते बाबा अहो तुम्ही सगळ्यांनी हा विचार करा ना आपली ताई कशी आहे, कुठे आहे, ती बिचारी संकटात आहे. हा घाणेरडा व्हिडिओ कुणी बनवला, कसा बनवला, तुम्ही याचा विचार करा ना जरा. आणि त्याचबरोबर ताईच्या जागी मी उभं राहायचा हा पर्याय तुम्ही शोधलात आणि मुळात कुणीही कुणाचा असा पर्याय नाही राहू शकत बाबा. अहो बाबा मी आहे ना काव्या धनंजय मोहिते असं म्हणून ती धनंजयलाच आता जाब विचारते. तेव्हा धनंजय आणि शारदा हे दोघेही आता काहीच बोलत नाही, एकदम शांत असतात. कारण काव्य जे बोलतीये ना ते सगळं बरोबर असतं आणि हे त्यांनाही पटत असतं, परंतु गावकऱ्यांसमोर त्यांचाही नाईलाज झालेला असतो. त्यानंतर आजी आता पुढे जाते आणि म्हणते अगं बाळा आम्ही तेच तर सांगतोय ना तुला, तूच आहे काव्य धनंजय मोहिते आणि या धनंजय मोहितेची अब्रू त्या नंदिनीमुळे वेशीवर टांगली गेली आहे. अगं बाळा तूच आहे जी त्याचा मान राखू शकते असं म्हणून आता काव्याला आजी सोल्युशन सांगत असते. तर काव्य द्विधा मनस्थितीत अडकते. आता तिला काय बोलावं ना हे सुद्धा सुचत नसतं, कारण तिच्यासमोर एवढं मोठं संकट उभं राहिलेलं असतं की आता त्याची कल्पना सुद्धा तिने कधी आयुष्यात केलेली नसते. तर आता आपल्या बापाकडे ती पाहतच राहते, कारण आता आपल्या बापाचा मान सन्मान राखणंही तिच्याच हातात असतं, म्हणून ती आता खूप रडत असते. तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये दीपक हा नंदिनीचा हात पकडत म्हणतो आज तू या दीपकची नंदिनी होणार आहे कायमची. तेव्हा नंदिनी आता खूपच घाबरते. तर आता दुसरीकडे
यशवंतराव हा काव्याला म्हणतो, आज जर तुम्हाला इथून जायचं असेल ना तर एकच पर्याय आहे, ते म्हणजे गोळी खा आणि या लोकांच्या खांद्यावर न जा. मग आता काव्य म्हणते, तुम्ही प्रेशर का टाकताय माझ्यावर? त्यावेळी यशवंतराव म्हणतो, प्रेशर तर अजून बघितलंच नाहीये तुम्ही. तेव्हा तुम्ही बघत काय बसलात? यांच्या तोंडाला आता काळं फासा असं म्हणून गावकरी संतप्त होतात. तेव्हा काव्य आता खूपच घाबरते, तर सर्वजण पुढे काळं फासण्यासाठी येतात. तर आता दुसरीकडे धनंजय काव्याला म्हणतो, बाळा हे बघ, तू एक काम कर, लग्नासाठी तयार राहा, माझी अब्रू वाचव. असं म्हणून आता तो काव्याच्या सरळ पायाच पडतो. तेव्हा काव्याला मोठा धक्का बसतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.